आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेकपूर्वी आपण अर्थात मंत्रालयातली बातमी जाणून घेतली आणि त्याचबरोबर त्यापूर्वी आपण खासदार अमोल कोल्हे यांच्याशी देखील संवाद साधत होतो। जो काही एक वाद निर्माण झालेला त्या विषयाला घेऊन वेगवेगळे प्रश्न आपण त्यांच्यासमोर उपस्थित केले होते। पुन्हा एकदा जाऊयात अमोल कोल्हेंकडे। अमोल, आपण एक अभिनेता म्हणून छत्रपती संभाजीराजे साकारण्याकरता शारीरिक मेहनत घेतली, इतिहासाचा अभ्यास केला, हे सगळ्यांना माहिती आहे की तुमचं इतिहासावरती किती प्रेम आहे। अर्थात तुमचा पोटतिडकीने हा देखील प्रयत्न होता की त्यातलं वास्तव सत्य सगळ्यांसमोर आणावं, पण काही मर्यादा होत्या। त्यात जो आता ट्रोलर्सकडनं आरोप केला जातो किंवा चर्चा आहे की धर्माकरता छत्रपती संभाजीराजेंनी बलिदान दिलं, हा भागच तुम्ही तुमच्या मालिकेतनं वगळला, याला तुमचं काय उत्तर आहे? यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की नेमकी ओळख आपल्याला काय करायची आहे, स्वराज्य रक्षक की धर्मवीर। माझी स्वतःची ही कायम भूमिका राहिलेली की स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त विस्तृत आहे। धर्मवीर फक्त ही बिरुदावली असेल तर ती केवळ शेवटच्या 40 दिवसांपुरती अशी मर्यादित जाणवते, परंतु स्वराज्य रक्षक ही बिरुदावली ज्याच्यामध्ये धर्माचा सुद्धा अंतर्भाव आहे तर ती जास्त विस्तृत आहे। राहिला प्रश्न की हा प्रश्न विचारला मालिकेत की नाही, तर समकालीन पुरावे खाफी खान असेल, ईश्वरदास नागर असेल, भीमसेन सक्सेना असेल, अनेक इतिहासकारांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भातला कुठलाही पुरावा त्यावेळी समोर आलेला दिसत नाही। आणि त्यामुळे ही महत्वाची जर गोष्ट समकालीन पुराव्यांच्या विषयी सगळ्या इतिहासकारांशी चर्चा केल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने समोर येते। आजही आपल्याकडे कोणताही पुरावा, ज्याला आपण समकालीन पुरावा, अस्सल पुरावा असं म्हणतो, हा अस्सल पुरावा समोर येताना दिसत नाही। ही वस्तुस्थिती आहे आणि मग ही वस्तुस्थिती असल्यामुळे मग केवळ धर्मवीर म्हणण्यापेक्षा त्यांना स्वराज्य रक्षक म्हणणे जास्त विस्तृत आहे, जास्त महत्वाचं आहे। बरं, जेव्हा तुम्ही मालिका केली अमोल, तेव्हा तुम्ही खासदारही नव्हतात, तेव्हा तुम्ही राजकारणातही नव्हता, पण आत्ता जाणीवपूर्वक हा सगळा वाद उकरून काढला जातोय असं तुम्हाला वाटतं का? अगदी 100%। कारण मुळात जे काही आक्षेप घेतले जातात, मला खरोखर हसू येते या सगळ्या आक्षेपांचं की मालिका 2017ला सुरू झाली तेव्हा मी खासदार नव्हतो, तेव्हा मी राजकारणातून अलूफ होतो। मालिका म्हणजे राजकारणात आलो, निवडणूक लढवली ती एप्रिल 2019 मध्ये लढवली, विधानसभेची निवडणूक झाली ती ऑक्टोबर 2019 मध्ये झाली, मालिका संपली ती 2020च्या जानेवारीच्या शेवटाला संपली। मग याच्यामध्ये राजकीय हेतून प्रेरित होऊन शेवट बदलला, हा जावई शोध कोणी आणि का लावला? म्हणजे जरी तसं असतं तर त्याची आवश्यकता उरत नाही ना काही। आणि फार महत्वाची गोष्ट ही राहते की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी जो आक्षेप घेतला जातो किंवा जे फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होतो, स्वतः पवार साहेब हे कलाकारांच्या कलेच्या स्वातंत्र्याचे कायम पुरस्कर्ते राहिलेले आहेत। विचार करा, सिंहासन सिनेमा जेव्हा आला तेव्हाची राजकीय परिस्थिती अशी असताना पवार साहेब सिंहासन सिनेमाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहिलेच की? बरोबर बरोबर। तुम्ही घाशीराम कोतवाल सारखा नाटकाच्या वेळेचा विषय असेल, पवारसाहेब पूर्णपणे ठामपणे पाठीशी उभे राहिलेच की? अगदी बरोबर। कलेच्या माध्यमातून जे सांगणे त्याला स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे। आता हा जो प्रयत्न होतोय विशालजी, हा दुर्दैवानं असा होतोय की आम्ही म्हणू तेच खरं आहे, बरं, इतरांनी पर्स्पेक्टिव्ह द्यायचाच नाही। त्यामुळे हा इतरांचा जो पर्स्पेक्टिव्ह जो आहे, ही जी एक स्वच्छ अशी मांडणी आहे, ही पुसण्याचाच हा प्रयत्न होता। नाही तर आता जे कोणी या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांना माझा प्रश्नच आहे ना की मग तुम्ही इतक्या दिवसात का मालिका केली नाही? तुम्ही इतक्या दिवसात का छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा आणला नाही? तुम्ही इतक्या दिवसात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास उजळपणे का मांडला नाही? आता सहज मोबाईल हातात घेऊन त्याच्यावर ट्रोल करणं फार सोपं आहे हो, पण तुम्ही का केलं नाही याचंही उत्तर देणं गरजेचं आहे ना। बरं, 2014 ते 19 भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये, तेव्हा केंद्रातही भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, मग का नाही का सांगितलं? जर तुम्हाला एवढा कळवळा होता छत्रपती संभाजी महाराजांचा तर याचीही उत्तरं दिली पाहिजेत। एखाद्याच्या विश्वासार्हतेवर किंवा एखाद्या टीमच्या योगदानाविषयी प्रश्न उपस्थित करताना याची उत्तर द्यायला हवीत ना। कोणी अडवलं होतं? मग एक मांडणी झाली जिला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं, जो एक इतिहास जो अडगळीत टाकून देण्यात आला तो समोर आला। 5 वर्षांनंतर तुम्हाला त्याच्यावर आक्षेप घ्यावासा वाटतो? मग या तुमच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं ना, या हे सगळं करण्याच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। अमोल, आपण मालिकेची निर्मिती केलीत, त्याचबरोबर गेल्या काही कालावधीत जर आपण पाहिलं, आग्र्यावरनं सुटकेचा थरार हा चित्रपट देखील समोर आणला। जेव्हा तुम्ही मालिका केली तेव्हा मात्र त्यावेळी
अमोल कोल्हेंनी ज्या पद्धतीने ऐतिहासिक भूमिका केल्या याबद्दलचा उदोउदो केला गेला आणि आज अचानक जेव्हा छावा चित्रपट येतो तेव्हा मात्र अमोल कोल्हे हे विलन आहेत यावरनं काही ठराविक समूह तुमच्या भोवती सोयीचं राजकारण करतोय का? हो, कारण बऱ्याच जणांच्या कमेंट तुम्ही पक्ष बदला, बऱ्याच जणांच्या ट्रोलर्सच्या काही कमेंट्सही आहेत, तुम्ही पक्ष बदला. आता याला काय म्हणावं दुसरं? बरोबर. मग आम्ही निरक्षीर विवेक बुद्धीनं पाहायलाच तयार नाही होत ना. तुम्ही आमच्या कळपात आलात तर आम्ही तुमचा उदो करू, पण तुम्ही स्वच्छपणे जरी आरसा दाखवलात तरी आम्ही मान्य करणार नाही जर तुम्ही विरोधी पक्षात असलात तर. हे एकूण लोकशाहीलाच घातक आहे, असं नाही वाटत का? पण पण ही लोक ही जी बोलणारी लोक आहेत ही म्हणजे बोलणारी लोक हे विसरलेत का अमोल? विशालची गंमत कशी असते? हा, बोला बोला. नाही, म्हणजे गंमत कशी आहे ना आजकाल, की आम्ही पुराणातली गोष्ट सांगताना कौतुकाने सांगतो की कार्तिकेयाची आणि गणपती बाप्पाची गोष्ट सांगताना गणपती बाप्पाने आई वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळालं. बरोबर. पण आत्ताच्या काळात मी महाकुंभमध्ये डुबकी मारण्याऐवजी मी माझ्या आई वडिलांची सेवा केली असं जर कोणी ठामपणे म्हणालं आणि मला तेवढंच पुण्य मिळालं, तुम्ही मान्य होतंय का आजकाल? प्रॉब्लेम या नॅरेटिव्हचा होतोय की आम्ही म्हणू ते जर तुम्ही मान्य करणार असाल तर तुमचं सगळं मान्य, अन्यथा नाही. हे घातक आहे, हे समाजासाठी घातक आहे. या भिंती उभ्या करणारा आहे, बरं. जाती जातीत भिंती उभ्या करणारा आहे. इतिहासाकडे साक्षेपी नजरेनं पाहायलाच आम्ही तयार नाही आहोत. आम्ही अभिनिवेशातून बघणार, एकतर जातीय अभिनिवेशातून बघणार, नाहीतर आम्ही राजकीय अभिनिवेशातून बघणार. हे का? म्हणजे तुम्हाला माझे सहकारी विलास हे देखील आपल्याला प्रश्न विचारतील, पण जाता जाता माझाही प्रश्न विलासच्या याच्यात मी मिसळून जातो. सोयीनुसार इतिहास वापरण्याचं काम सुरू झालंय का? यापुढचे प्रश्न आमचे सहकारी विलास विचारतील. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर आता मीच आता आलो, पण नमस्ते डॉक्टर, आज महाराष्ट्राच्या समोरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खरं तर तुम्ही खुलासा केला की जेव्हा संभाजी महाराजांच्या संदर्भातली जी मालिका होती त्या मालिकेचा जो शेवट आहे तो तुम्हाला गुंडाळावा लागला, अशा प्रकारची तुमच्या मुखातून जे स्टेटमेंट आलेलं आहे ते खरं आहे का? ते स्टेटमेंट जर विराजी पूर्णपणे ऐकलं तर हा जो फॉल्स नॅरेटिव्ह केला जातो, या फॉल्स नॅरेटिव्हचा तो बुरखा फाडलेला आहे. बरं, हे तद्दन खोटं आहे. ज्या पद्धतीने हे पसरवण्यात येतंय हे तद्दन खोटं आहे. दोन माध्यमं पूर्णपणे वेगळी आहेत. त्याला असलेल्या SNPच्या मर्यादा असतील, इतर गोष्टी असतील, या सगळ्याचा खुलासा त्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलेला आहे. आणि हा जो एक फॉल्स नॅरेटिव्ह, जसं मगाशी विशालजी म्हणाले की विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहावं म्हणून हा एक फॉल्स नॅरेटिव्ह जो पसरवला जातो हा तद्दन खोटा आहे. त्याचा बुरखा फाडण्यासाठी ठीक आहे. पण एक प्रश्न उरतो, आता छावा सिनेमामध्ये ज्या प्रकारे जो एंड दाखवला, खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्या प्रकारे अंत झालेला होता, ज्यांना हाल करून मारलं गेलेलं होतं, तेच नेमकं तुम्ही टाळलं होतं, ते मुद्दाम टाळलं होतं, त्यासाठी तुमच्यावर दबाव होता असं म्हटलं गेलं. खरंच दबाव होता की मग तुम्ही टाळलं का? नाही, मुळात विलाजी मी मगाशी हेच सांगितलं की आपल्याला जे SNP असतात, म्हणजे तुम्ही न्यूज 18 लोकमतला एखादी हिंसाचाराची घटना दाखवताना ती ब्लर करता ना, रक्तपात झालेला दाखवला तर तो ब्लर करता ना. याचं कारण काय, तर आपल्याला SNP फॉलो करावं लागतं. पण अनाजी पंताच्या संदर्भात मी थोडंसं थांबवतो फॉलो करावं लागतं. पण अनाजी पंताच्या संदर्भात तुम्ही सातत्यानं तुमच्या मालिकेचा बहुतांश भाग हा अनाजी पंतावर होता आणि त्यातून ब्राह्मण मराठा वाद कसा निर्माण होईल याच्या संदर्भात सातत्यानं तुमच्या मालिकेतून प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप सातत्यानं तुमच्यावरती झाला. अनाजी पंताची गोष्ट इतकी मोठी तुम्ही सांगितली करून, म्हणजे संभाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शत्रू तो दाखवण्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे त्यांचा शेवट मात्र गुंडाळला. हा मेन आक्षेप तुमच्यावरती सातत्यानं घेतला गेला. असा आरोप करणाऱ्यांचं विलाजी मला खरोखर हसू येतं. कदाचित त्यांचं लक्ष जास्त तिकडे अनाजी पंतांकडे असेल. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की कवी कलश कोण होते हो मग? जर हा हेतू ब्राह्मण द्वेषाचा किंवा ब्राह्मण मराठा वाद निर्माण करण्याचा होता, तर ज्या कवी कलशांची कायम संभावना कब्जा कलुषाशी केली गेली हे कनौजी ब्राह्मण होते ना.
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये ज्या छंदोगामात्यांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत बलिदान केलं, कधी फितुरी केली नाही, त्यांचं चरित्र सुद्धा तितकंच उजळून दाखवलं ना. मग हे का सोयीने विसरताय तुम्ही? हा आरोप करणारे हे का सोयीने विसरतायत? हा महत्वाचा प्रश्न आहे. बरं, अनाजी पंतांनी जे काही केलं हा स्वराज्यद्रोह केला की केला नाही, की तुम्हाला असं म्हणायचं की तो नाही केला? जर तो केलाच आहे ना. बरं, दुसरी फार महत्वाची गोष्ट आता टेलिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यूनी बोल. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब किती वेळा समोरासमोर आले इतिहासात? केवळ दोनदा. केवळ दोनदा. एकदा आग्र्याच्या भेटीच्या वेळी आणि नंतर बलिदानाच्या प्रसंगात. 23 वर्षानंतर. जेव्हा तुम्ही एक माध्यम निवडता, करेक्ट, जेव्हा तुम्ही एक माध्यम निवडता, या माध्यमामध्ये तुम्ही जर टेलिव्हिजनवर माध्यम निवडता तर अकबरासोबत औरंगजेबाने काय काम केलं किंवा त्याला कसं पराभूत केलं हे बघायला टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांना इंटरेस्ट आहे का? मग अनाजी दत्तो आणि संभाजी महाराज हा जो एक कलह होता, हा जो एक सत्ता वर्चस्वाचा कलह होता, दुर्दैवानं किती वर्ष जे आरोप करतायत त्यांच्या ते पूर्ण त्याच्याकडे आयुष्यामध्ये जात किती वर्षाचा वर्चस्वाच्या तो अँगलने कलह होता? अनाजी पंत संभाजीराजांच्या आयुष्यात किती वर्ष होते? जेव्हापासून संभाजी महाराजांनी राज्य कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली तेव्हापासून हे खटके सतत उठतायत ना. बरं, याचे सगळे ऐतिहासिक पुरावे समोर आहेत. पहिल्यांदा अनाजी दत्तो त्यांना पन्हाळ्यावर कैद करायला गेले. हे पन्हाळ्यावर कैद करायला गेल्यानंतर पहिल्या वेळी सुटका केलेली आहे, पदं परत दिलेली आहे. ती पदं परत देऊन फक्त अनाजी दत्तोंची पदावनती केलेली आहे. ते स्वराज्याचे सोडणीस होते, त्यांना मुजुमदार केलेला आहे. पुन्हा शहजादा अकबर जेव्हा आला तेव्हा दुसरा बंडाचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा त्यांना हत्तीच्या पायी देण्यात आले. बरं, हे या सगळ्या ज्या फॅक्ट्स आहेत याच्यामध्ये चांगली जी गोष्ट दाखवल्या त्या सोयीनी का विसरतात आरोप करणारे? मला हेच कळत नाही. छावा सिनेमामध्ये पिल्लांच्या संदर्भात सांगितलं. डॉक्टर छावा सिनेमा आज पाहिल्यानंतर प्रत्येकाचे डोळे पाणावतायत. महाराष्ट्र खरं तर सुन्न आहे. जो सिनेमा पाहतोय, ज्या प्रकारे हाल करून मारलं गेलं राजांना आपल्या, त्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला असं वाटतं तुम्ही सुद्धा ते दाखवायला हवं होतं? मग आज ह्या छावा सिनेमा जे दाखवलं गेलं, कारण त्यातून महाराजांना काय सहन करावं लागलं, काय यातना सहन कराव्या लागला, हे महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. छावा दाखवलं ते अयोग्य केलं का? कारण माध्यम तेच आहे. विलाजी, मी पुन्हा आपल्याला सांगतो, माध्यम वेगळं आहे. आपण पुन्हा जर OTTवर जो हिंसाचार दाखवता तो आपण न्यूज 18 लोकमतवर दाखवू शकता का? मालिका आणि सिनेमा दोन्ही एकच माध्यम आहे. पुन्हा विलाजी याच्या SNP आपण बदलू नका. टेलिव्हिजनच्या SNP या वेगळ्या असतात, हे मी आपल्याला सांगतो. पण तुम्ही मुद्दाम टाळलं होतं का? जे काही कारण असेल, मुद्दाम तुम्ही टाळलं होतं का? मुळीच विलासजी, मी पुन्हा आपल्याला हाच प्रश्न विचारतोय. हे मुद्दाम टाळण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामध्ये SNPच आहेत. आपण मालिका पुन्हा एकदा बघा याच्यावर OTTवर. त्यात संपूर्ण प्रतिकात्मक पद्धतीने हे दाखवलेलं आहे. कारण या आपल्याला SNPच असतात. पण छावाने जे दाखवलं ते योग्य की हिंसाचार किती दाखवणार? तुम्ही जेव्हा 2+ मार्केटमध्ये जाता तेव्हा आपल्याला SNPच आहेत. टेलिव्हिजन ऍक्ट आहे आपल्याला 1995चा. छावा सिनेमा दाखवलं ते योग्य की अयोग्य? हे बघा, सिनेमा हे माध्यमच वेगळं. मी महानाट्यातही दाखवतो ना ते. शिवपुत्र संभाजी महानाट्यात जेव्हा दाखवायची वेळ येते तेव्हा मी ते दाखवतो संपूर्ण बलिदानाचा प्रसंग. बरं, अजून एक वाद महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. ठीक आहे, अजून एक मोठा वाद सुरू आहे. स्वराज्याचा खरा खलनायक नेमका कोण आहे? तुमच्या मते कोण आहे या स्वराज्याचा खलनायक, जो आपल्या राजांना पकडून देण्यामध्ये, त्या पकडीमध्ये फितूर ठरला? हे बघा, स्वराज्याच्या संदर्भामध्ये आपण पुन्हा या सगळ्याकडे बघताना ना काही अभिनिवेशातून बघणं टाळून त्यावेळच्या परिस्थितीनुसार, त्यावेळच्या मानवी स्वभावानुसार जर बघायला सुरुवात केली तर आपल्याला इतिहासामध्ये अनेक गोष्टी दिसतात ना. म्हणजे आता जशी अफजल खानाची जेव्हा स्वारी झाली तेव्हा मंबाजी भोसले होते ना अफजल खानाच्या सैन्यामध्ये. महाराजांचे चुलत काका होते ते. पण म्हणून सरसकट आपण त्याला सगळी परिमाणं नाही लावू शकत. बाजी घोरपडेचा निपात हा मुधोळला जाऊन केला शिवाजी महाराजांनी. माळोजी बाबा घोरपडेंनी बलिदान दिलं संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी. गणोजी शिर्के फितूर होते की नाही?
करेक्ट. आता याच्यामध्ये तुम्ही जेधे शकावली बघाल तर जेधे शकावलीमध्ये लिहिलेलं आहे शिर्क्यांवरी राजिये पारखे झाले. मुकरब खानाला ही इतकी बिकट वाट त्या परिसरातला माहितगार असल्याशिवाय कळू शकली नसती, ही एक वस्तुस्थिती. दुसरीकडे या नंतरच्या काळामध्ये भोसले आणि शिर्के रक्तसंबंध जुळलेत का, नातेसंबंध जुळलेत का, तेही जुळलेले आहेत. त्यामुळे माझं पुन्हा आपल्याला एक प्रामाणिक असं एक विनंती आहे की इतिहासाकडे बघताना त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आपण बरोबर. पाहू. थोडक्यात आत्ताचं पुन्हा एकदा उदाहरण देतो. आत्ता तपास यंत्रणांच्या जेव्हा धाडी पडायला लागतात तेव्हा वर्षानुवर्ष एक विचारधारा असलेला नेता हा थेट सत्ता पक्षात जातो ना. हम्म, त्यानंतर आपण बातम्या करत नाही त्याच्या, हम्म, बातम्या होत नाहीत त्याच्या. हम्म. पण मग तो भ्रष्टाचारी होता की नव्हता? मग 25 वर्षानंतर जेव्हा हे लिहिलं जाईल तेव्हा ठीक असं आहे. म्हटलं जाईल त्याची त्यावेळची परिस्थिती तशी होती, त्याची ठीक संस्था आहे. वाचवण्यासाठी तुमचं त्याला म्हणणं आहे जावं 300 लागलं होतं. वर्षापूर्वीचा तो हे इतिहास त्या आहे तो मानवी त्या नजरेने स्वभावाकडे पाहायला बघून आपण हवा. इतिहास कधी बघणार आहोत? बरोबर. जातीय अभिनिवेशातून मानवी किंवा स्वभाव, त्यावेळची राजकीय परिस्थिती. अभिनिवेशातून तो बघू नये असं तुमचं म्हणणं आहे. परफेक्ट. न पाहता याकडे मानवी स्वभावाने पाहायला हवं. त्यावेळची परिस्थिती, राजकीय परिस्थिती, व्यक्तिगत कारणं या सगळ्याचा त्यामध्ये परिपाक आहे. ठीक आहे. निरपेक्षपणे त्याच्याकडे पाहिलं पाहिजे अशी आपली भूमिका आहे. पण न्यूज 18 लोकमतशी आपण सविस्तरपणे बोललात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपल्यासोबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे होते, जे सध्याच्या सगळ्या वादावरती आपलं मत त्यांनी ठामपणे मांडलंय. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.